नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। मी सध्या बेंबळी गटामध्ये आंबेवाडी चौकात आणि आंबेवाडी चौकात आलेलो आहे। इकडल्या बाजूला आंबेवाडी आहे, इकडल्या बाजूला कोणतं ते करजखेडा पाटी माळंगी का माळंगी वगैरे, इकडे बेंबळी, अशा एका चौकात आलेलो आहे। आता या चौकात विविध गावचे माणसं आहेत। आपण विचारणार आहेत की बाबा बेंबळी गटामध्ये कोणता उमेदवार तुमच्या गावाचं कल्याण करणारा वाटतोय आणि पहिल्या उमेदवारानं या भागामध्ये काय कामं केलेले आहेत हे आपण त्यांना विचारणार आहेत की आताचे जे कोण उमेदवार आहेत त्या उमेदवारामध्ये कोणत्या उमेदवाराला या गावातले या चौकातले मतदार आपल्या गावाच्या हितासाठी काम करेल असं म्हणून स्वीकारणार आहेत, ते आपण त्यांच्या तोंडातून ऐकायचं आहे। त्यांचं मत आहे, ही मतदाराचं मत आहे, कुण्याही राजकीय पुढाऱ्याचं ही मत नाही। नेमकं आमच्या गावाचा विकास करणारा आपला माणूस कोण हा विषय आपल्यापुढं। साहेब, तुम्ही कोणते गाव, कोणते गाव तुमचं गाव कोणतं? आंबेवाडीच आहे का? काय वाटतं तुमच्या गावाचा विकास करणारा उमेदवार? किती उमेदवार आहे इथं? काय अभ्यास आहे का तुम्हाला? बोला, किती उमेदवार आहेत इथं का? हां, बेंबळी गटामध्ये किती उमेदवार आहेत? बेंबळी गटामध्ये 3 आहेत. बरोबर. हां, बरोबर, 3 उमेदवार. 3 तर इथंच झाले ना, 4-5 उमेदवार दिसायले तुमचे. 4-5 उमेदवार कारण सलमान शेख दिसते, महेंद्र कुमार दुर्गुडे दिसतात, हो विनय शेळके दिसतात, हो भगीरथ लोमटे आहेत, हो आहेत. मग बाकीचे अजून कोण अपेक्षा असतील माहीत नाही, पण एवढे उमेदवार आहेत। या उमेदवारापैकी तुमच्या गावाचा विकास करणारा उमेदवार तुम्हाला कोणतं वाटतं? मशाल हा, विनय शेळके. विनय शेळके. हो. काय विनय शेळकेचं काम काय सत्तेत नसताना त्यांनी बरीच कामं केली. काय केले? रस्ते, शेतरस्ते केलेत, गावाचा विकास केला. काय केले? गावाचा विकास केलेला आहे, गावात पाणी आणलेलं आहे, कुठलं पाणी आणले? त्यांच्या स्वतःचं घरचं पाणी दिलेलं आहे. घरचं पाणी गावाला दिले. हा, बर बर बर. अजून काय त्यांचं विधायक काम? स्वतःचे 2 बोर काढून दिलेत लोकांना, हा, स्वतःच्या बोर पाडून दिलेत, मागासवर्गीय लोकांना एक दिलेत, हा. इकडे एक दिलेले आहेत. बर बर बर. जनतेसाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. अगोदर काय सत्तेत वगैरे होती का ते? सत्तेत नव्हते, हा, सत्तेत नसताना केलं. नसताना एवढी कामं केली. होय, गावाच्या विकासासाठी कामं केलेत. गावाच्या विकासासाठी कामं केलेत, होय. सत्तेत नसताना काम केले. राम मंदिर वगैरे केले. होय, परत मुलांसाठी वगैरे क्रिकेटची स्पर्धा वगैरे आयोजित करणे, म्हणजे बर. त्यांना प्रोत्साहन देणे। बर समजा एखादा युवा उद्योजक असेल, हा. त्याची परिस्थिती नसते पण त्यात गट्स वगैरे आहेत, बर. तशा व्यक्तींना थोडीशी आर्थिक मदत करणे किंवा मार्गदर्शन करणे, अशा गोष्टी केलेल्या आहेत सत्तेत नसताना त्या माणसाने। बर 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 बर. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? विनय भाऊ शेळके. बाहेरलं बाहेरलं पार्सल बाहेरच. बाहेरलं पार्सल बाहेर म्हणजे बाहेरच. तुमच्या त्यांनी- गावाचा उमेदवार आहे. त्यांनी त्यांच्या इकडे निवडणूक लढवून तिकडे झाल्यानंतर त्यांनी रिटर्न पाहिलंय का तिकडे? मग इकडे काय काम आहे त्यांचं? म्हणजे पहिली इथं उभारले होते का ते? उभारले होते की हा, उभारून मग पुन्हा तुमच्याकडे आलेच नाहीत 5 वर्षात. तरीच आम्हाला इच्छा पल्ले निवडून आले नाहीत, पल्ले हा. रिटर्न इकडे कशाला यायचं मग आणखीन? बर बर बर. त्यांनी- पडल्यावर पुन्हा यायचं नाही. यायचं नाही त्याने महेंद्र काकाचा आता सध्या मंगरुळला ओपन मध्ये आहे, जनरल मध्ये, हा. तरी बी त्यांनी बेंबळी गट का निवडला? हा. त्याच्या आधी नांदगावला होते सध्याचे ZP मेंबर माझी, बर तिथं पण ओपन आहे, तिथं पण का नाही त्यांनी उभारले? बर. जिथं जायचं तिथं काय आलं का परत फिरकायच नाही जनतेकडं. मी आज तुमच्याकडे येतो, नेमकं ह्या गावकऱ्यांना विचारू द्या। साहेब, तुम्ही वाडी बामणीचे दिसतात आहे ना? वाडे बामणी. वाडी बामणीचे दिसतात. तुमचा भाग बेंबळी गटामध्ये येतो ना? हो, बेंबळी जिल्हा परिषद गट. बेंबळी गटामध्ये येते. हा. काय परिस्थिती आहे सध्या? इथं सलमान शेख एक नावाचा उमेदवार आहे, महेंद्र काका दुर्गुडे आहेत, विनय शेळके आहेत, भगीरथ लोमटे आहेत, हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. आणखी एक राहिले की आगळे एक आहेत. आगळे कोणतरी ओंकार आगळे. ओंकार. म्हणजे काय जे अजून काय अपेक्षा 4-5 असतील माहीत नाही, पण प्रमुख पक्षाची जी माणसं आहेत 3 आहेत. एक नॅशनल पार्टी काँग्रेस सलमान शेख आहे, एक महेंद्र काका दुर्गुडे अजित पवार गटांचं आहे, विनय शेळके हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत. हे प्रमुख पक्षाचे माणसं आहेत. याच्यामध्ये
त्याच्यामध्ये तुमच्या या आंबेवाडीचा विकास करणारा, तुमच्या वाडीचा विकास करणारा, बेंबळी गटाचा विकास करणारा उमेदवार कोण वाटता? नाही, साधारणतः एकदम तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. माझं असं स्पष्ट मत आहे, हां. या जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने ह्या निवडणुका स्थानिकच्या आहेत, हे तर मान्य आहे. हे बरोबर. हां मग या बेंबळी जेडपी गटामध्ये जे काय 10-12 गावं आहेत, हां हां या 10-12 गावातला स्थानिकचा उमेदवार उद्या लोकांच्या गरजेला पडणार आहे बरोबर. का बाहेरचा उमेदवार पडणार आहे? उद्या इथं एखादी अतिवृष्टी, गारपीट किंवा लोकांच्या स्थानिकला अडचण झाली, साधारणतः जरी एक बेंबळीपासून 10 मिनिटामध्ये आंबेवाडी गावामध्ये येऊ शकतो, वाडी बामणीला एक 15 मिनिटात माणूस पोचू शकतो. लोकांच्या गरजेसाठी ह्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था. संस्था बरोबर. म्हणजे स्थानिक लोकांचे प्रश्न मिटवणारा स्थानिकचाच उमेदवार असावा, हो. अशी भूमिका आहे. जिल्हा परिषद गटामध्ये जिल्ह्यात कुठेही नाव असलं तरी चालतंय. मग जर चुकून आंबेवाडी गावचा किंवा वाडी बामणी गावचा या बेंबळी गावचा माणूस त्यांच्या जेडपी गटामध्ये गेल्यानंतर ते लोक तिथले स्वीकारतील का, तिथले भूमिपुत्र? ती स्वीकारणार. पण आज तुमच्या भागातले लोक कुणाला स्वीकारतील, कोण तुमच्या मदतीला पडणारा उमेदवार आहे, अशी चर्चा आहे. कशी चर्चा नेमकी? आता चर्चा कशी आहे, मतदारामध्ये चर्चा ही संमिश्र असते, परंतु फॅक्टवर बोलायचं म्हणलं तर लोकांच्या याच्यामध्ये सेट झालेला आहे की बाहेरील आयात आलेला उमेदवार आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला रोज नागरिकांच्या भेटी समस्येसाठी कुठं भेटेल, बर. हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. बरं, तुमच्या गटामध्ये 2 उमेदवार स्थायिकचे दिसतील. हो. एक सलमान शेख हो. आहे आणि इकडे विनय शेळके हो. आणि भगीरथ लोमटे ही तुमच्या परिसरात हो, आहे. हो. नेमकं या तिन्हीपैकी मतदार कुणाला स्वीकारेल आणि कोणचा उमेदवार आमचे प्रश्न सोडवणार आहे असं मतदाराला वाटतंय? आता कसं आहे, नॅशनल काँग्रेस पार्टीचा जे उमेदवार आहे त्या उमेदवाराचं जे नेतृत्व आहे या भागातलं, की या स्थानिकला काम पडल्यानंतर त्यांनी वर कुणाला भेटायचं, त्यांच्यामध्ये जर आता इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या मागं भक्कम असं काम करणारं नेतृत्व आहे, आदरणीय ओमदादा, कैलासदादा. त्या माध्यमात लोकांची कनेक्टिव्हिटी आहे आणि ते दोन्ही नेतृत्व जिल्ह्यामध्ये सक्षम पद्धतीनं काम करतात. भागामध्ये खासदारांना आमदारांना काय निधी दिलाय, काय कामं केली? आता माझ्या स्वतःच्या गावामध्ये खासदारांनी त्यांच्या फंडामधून सभामंडपाचे, पाणी पुरवठ्याचे, पुन्हा जिल्हा जे नियोजन समितीतली कामं होती त्या कामावर त्यांनी फोकस केला आहे. बरं, तुमचा उमेदवार जे आहे ना आता विनय शेळके यांनी काय कामं केले सांगा, की तुम्हाला मतदान मागण्याचा अधिकार आहे त्यांना? आता विनय शेळकेच्या बाबतीत एक सांगायचं म्हणलं तर तुम्हाला मी एवढंच सांगणार आहे की तो माणूस एकदम दिलदार आहे. त्या माणसानं वाडी बामणीच्या परिसरात सुद्धा एखाद्याची साहेब अंत्यविधी झाली आणि एखादा सामान्य कुटुंबातला माणूस जर मयत झाला असेल तर तो माणूस कुठं या ठिकाणी बाहेरगावी असेल, त्यांना एखादा कोणी फोन केला असेल किंवा इथं विनय भाऊ अशी अडचण पडली आहे आणि आपल्याला त्यांचे विधीला अडचण पडली आहे, 1 मिनिट न विचार करता तो माणूस तातडीनं तिथली समस्या. आता आंबेवाडीमधली माहिती सांगतो तुम्हाला. सत्तेत नसताना हे मतदाराचे त्यांनी काय निवडणूक पुढे उभा करायची ही बी काही स्वप्न होतं का नाही हे माहीत नाही. आता आंबेवाडी गावचं इथला स्थानिकचा विषय मला माहिती मिळाली सांगतो. इथल्या कुठल्याही नागरिकांना विचारा की मंदिराला बांधकाम करण्यासाठी जी काय जागा नव्हती ती जागा खर्चानं त्यांनी उपलब्ध करून दिली अशी माहिती मिळते. तुम्ही कोणत्या गावचे आहेत? तुम्ही आंबेवाडीचे. माझा तुमच्या गावचा उमेदवार आहे, काय तुमच्या गावच्या उमेदवाराचा मतदारासाठी नाही गावकऱ्यासाठी आणि शेजारच्या गावामध्ये काय सहकार्य आहे त्यांचं? सहकार्य काय असं कोणाला फोन केला मदतीला जाणं येतात म्हणजे प्रश्न सुटते तुमचे स्थायिकचे. अजून तुमच्या गावाचं काय विकासासाठी काय केलंय का, गावात मदत केली का, काय गावात भरपूर मदत करते. काय विषय काय बी असं सामाजिक कार्य हा. या ह्याच्यामध्ये निधी देणं, निधी वगैरे देतात म्हणजे गावकऱ्यांना चांगली मदत आहे. तुम्ही कोणत्या गावचे साहेब, कोणते गाव? हा, धाराशिव. काय वाटतं धाराशिवचं चित्र काय वाटते बेंबळी गटातलं अंदाज म्हणून? आपलं मतदानच नसू द्या ना, नसू द्या, पण हवा कुणाची आहे? तुमच्या जिल्ह्यात लावा ना तुम्ही, मग जिल्ह्याच्या जवळच आहे, तालुक्यातच आहे. काय वाटतं साहेब? ओ महाराज काय वाटतंय सध्या कशाबद्दल? की जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये
BJP भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोनच पक्षामध्ये आता सध्या लढत आहे. बाकीचे छोटे मोठे कमी जास्त येतील, पण खरी लढत ह्या दोघांची आहे. कारण मल्हार दादा राणा जगदीशसिंह पाटील यांनी चॅलेंज केले दंड थोपटून की जिल्हा परिषदेमध्ये आमचाच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आम्ही निवडून आणणार. कसा अडवायचा ते अडवा, असं चॅलेंज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना केलंय. काय त्या चॅलेंजच्या बाबतीमध्ये काय ठराय? चॅलेंजच्या बाबतीत काय आता ही जनता आहे, मतदान आहे, मतदान चॅलेंज त्यांनी केलं असेल. मतदान आमच्या मनावर आहे, काय करायचं कोणाला बी. दंड त्यांनी त्यांनी चॅलेंज केलं, तुम्ही चॅलेंज काय केलंय? आम्ही ह्याला इनक्षाळ केला, मतदान करायचं challenge केलं. आमच्या गावचा मेंबर आहे, आम्ही उभा करणार. काय हो साहेब, काय मत आहे तुमचं? चॅलेंज भाजपने केलंय, काय मत आहे तुमचं? पण मतदान स्वीकारते ना, मतदान कोणाला करायचं ते मतदार बांधव स्वीकारतील. मतदार बांधव विनय शेळके तुमच्या गावचा उमेदवार आहे म्हणून का विकास करणारं नेतृत्व आहे म्हणून? विकास बी करते, ते झटतंय बी समजाच्या बाबतीत, शेजारी बी. सत्तेत नसतानाच तो लोकांना मदत करते म्हणजे काय बाबा बोला खरे मतदार कुणाला स्वीकारतील? विनायक शेळके. बघा, हे चांगला रिझल्ट आहे. हे चौकातले माणसं आहेत आणि चौकातले माणसं स्पष्ट सांगतात आमच्या गावाचा विकास, आमच्या परिसराचा विकास, आमच्या बेंबळी गटातला विकास. जे कोण अर्ध्या रात्री मदतीला पडणारे आहेत, मदतीला पडणारा उमेदवार म्हणून विविध पक्षाचे उमेदवार आहेत, पण आमचं मत विनय शेळकेकडे झुकतं आहे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितले. आणि मल्हार राणा जगदीशसिंह पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही जिल्हा परिषदेमध्ये उमेदवार अध्यक्षपदाचा निवडून आणणार आणि अध्यक्ष जिल्हा परिषदेवर आमचाच होणार. असा प्रश्न विचारला असता जनता म्हणती ती त्यांची दंड ठोपटायची त्यांची पद्धत आहे, पण मतदाराचं मत हिसकावून घेऊ शकत नाही. कारण मतदार ही मनाचा राज्य आहे आणि कुणाला मत द्यायचे हे मतदार ठरवणार. आमच्या गावचा, आम्हाला मदतीला धावून येणारा, आमच्या संकटात मदत करणारा, आमच्या भागाचा विकास करणारा उमेदवार फक्त आणि फक्त विनय शेळके आहे. आमचं मत शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला, कैलास दादा पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जे सर्वसामान्य जनतेला दिलेले शब्द त्यांनी पूर्ण केलेत. सत्तेत नसताना जनतेची सेवा करण्याचं काम खासदार आमदार कैलास दादा पाटील करतात, म्हणून आमचं मत विनय शेळकेलाच राहील. अशा पद्धतीचं बेंबळी गटातून मतदार बांधव सर्वसामान्य मत विनय शेळकेच्याच पदरात पडणार आहे आणि बेंबळी गटातील शिवसेनेचा उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आमची आहे असंच मतदार सांगतात. बघूया येणाऱ्या 7 तारखेला मताचा टक्का कशा पद्धतीनं विनय शेळकेंचा वाढेल आणि 9 तारखेला मतमोजणीतून कसा विनय शेळकेंचा विजय होणार हे पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपल्या विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे ते खरे आणि खोटे ते खोटे विचार नोंद करा. धन्यवाद आंबेवाडीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.